चला मंडळी, आज आपण आंबट गोड तिखट चटपटीत चवीची कैरीची चटणी बनवूया। तर सर्वात अगोदर मी 3 छोट्या आकाराच्या कैऱ्या स्वच्छ धुवून अशा प्रकारे चिरून घेतलेल्या आहेत। त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आहेत। यामध्ये कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरची देखील वापरू शकता। त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे आणि याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे यामध्ये तुकडे राहिले पाहिजेत, म्हणजे याची चव छान लागते। त्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत। तर इथे मी मूठभर शेंगदाणे, थोडासा लसूण घालून कच्चे शेंगदाणे जाडसर असे खलबत्त्यात बारीक करून यामध्ये घातलेले आहेत। आपल्याला कच्चे शेंगदाणेच वापरायचे, त्यामुळे चटणीला छान अशी चव येते। त्याला व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि यावरची फोडणी घालूयात। तर फोडणी घालण्यासाठी थोडंसं जास्त तेल वापरलेलं आहे, कारण चटणी 2 ते 3 दिवस आरामात टिकते। तर तेल प्रिझर्वेटिव्हचं काम करतं। तेल कडकडीत असं गरम होतं, त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता घालून ती फोडणी आपण या चटणीवरती घालून व्यवस्थित अशी मिक्स केलेली आहे। तयार आहे मस्त अशी चटणी। चला खायला, आणि जाता जाता चॅनल नक्की सबस्क्राईब करा।